आणि शूटचा जर आपण प्रश्न घेतला तर मला असं वाटतं की लोकेशन खूप छान होतं, तेवढंच चॅलेंजिंगही होतं. एका स्लिपरी स्लोपवर आपण परफॉर्म करतोय, खूप शेवाळ आलाय, खूप ग्रीनरी आहे, पाऊस पडतोय कंटिन्यू, पूर्ण सगळीकडे ग्रीनरी आहे, चिखल वगैरे आहे. त्यात आम्हाला 6 तास, मला 6 नाही 12 तास आम्ही त्या प्रोसेसमध्ये होतो. आणि हे गाणं आम्हाला चॅलेंजिंग असं होतं की सरांनी सांगितलं होतं एका दिवसात कम्प्लीट करायचं. हे पूर्ण गाणं जे अप्सर आहे ते एका दिवसात कम्प्लीट झालं. ह्याच्या मागे आम्ही 8 दिवस रिहर्सल्स वगैरे केल्या. पण मला असं वाटतं की सर रिहर्सल्स आपण केल्या असतील, पण बऱ्याच गोष्टी रिहर्सल मधल्या नव्हत्या गाण्यामध्ये. ते एंड ऑन सेट ते सगळं चेंज झालेलं आहे. आणि मला वाटतं खूप खूप मजा येईल, खूप धमाल केली आम्ही आज सॉन्गच्या टायमाला. आणि लोकेशन खरंच आपल्या महाराष्ट्रातलं शहापूर इथे हे शूट झालं. साक्षी की बात करें, एक नया बॉलीवुड से लेके महाराष्ट्र, एक टॉलीवुड से लेकर हर जगह एक नया खोज आप लोग निकाले हैं, क्योंकि बहुत जल्दी लंबे रेस के घोड़ी बोलते हैं ना, घोड़ा आप लोग ढूंढ के निकाले हैं. तो कैसे आप लोगों को बॉन्डिंग रहा, फर्स्ट टाइम आप लोगों ने काम किए, कैसे ढूंढा आप लोगों ने इनको? मी ऍक्च्युली एक फॅशन शो जज करायला गेलो होतो. आस्मी फाउंडेशनचं ते फॅशन शो होतं आणि तिकडे मला साक्षी कंटेस्टंट म्हणून मिळाली होती. तर मला तिचं फेस आणि फीचर्स आवडले, ज्या प्रकारे ती कॅमेरासमोर स्वतःला प्रेझेंट करते. आणि मग शो झाल्यानंतर आम्ही ठरवलं की एक रील करूया, डान्स मराठी गाणं एक करूया. आणि मी त्याच्या आधी मराठी गाणी खूप कमी केलेत, बॉलिवूड वगैरे खूप करायचो. पण ते मराठी गाणं हळूहळू चाल, पोरी जरा हळूहळू चाल, हे गाणं आम्ही शूट केलं होतं. त्याला सुद्धा इन्स्टावर लोकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला. ते गाणं जवळजवळ 30-40 हजार लोकांनी बघितलं असेल 2-3 दिवसामध्येच. आणि जसं त्यांनी बघितलं असेल ऑडियन्सने, सुनील सरांपर्यंत पण ते गाणं पोहोचलं, त्यांना ते आवडलं. आणि मग त्यांनी सांगितलं की साक्षी आणि तुम्ही आम्हाला फायनल कास्ट म्हणून यात हवे. साक्षी, आप कितने लक्की मानते हैं कि ऐसे स्टार के साथ आपकी एक शुरुआत हुई है बॉलीवुड में, मराठी इंडस्ट्री में, तो कितना प्राउड फील करते हैं इस बात को लेकर? मला म्हणजे एवढा प्राऊड होतो बिकॉज हा खूप टॅलेंटेड आहे. आणि एवढ्या म्हणजे असं टॅलेंटेड लोकांसोबत काम करायला कोणाला हेच नाही आवडणार. सो मला म्हणजे खूप मी ॲक्च्युली लकी मानते की मुकुल माझा फ्रेंड पण आहे आणि तो आता माझ्यासोबत लीड ॲक्ट्रेस पण आहे. तो माझा म्हणजे माझ्या सॉन्गमध्ये तो माझा पार्टनर आहे. सो ते मला खूप म्हणजे छान वाटतं. आजकल मार्केट वर्ल्ड वाइड है, कोई गाना बनता है हिंदी, इंग्लिश, मराठी सभी में बनाया जाता है, तो क्या इसका हिंदी वर्जन भी होगा या फिर कुछ? हिंदीमध्ये म्हणजे खूप सारे सॉंग्स असे आहेत, पण मराठीमध्ये अशा म्हणजे लेवलचं सॉन्ग बनवलंय ना हा अप्सरा. सो ते कॉम्पिटिशन देतं हिंदीला पण. सो असं मला वाटतं हिंदीमध्ये करण्यापेक्षा मराठीमध्येच हे जास्त उचलून धरल्या जाईल. महाराष्ट्रामध्ये त्याची मजा ते आहे. आपके प्रोफाइल की बात करें, क्या क्या अभी तक काम किया है, ये शुरुआत है, इससे पहले आपने? ये तो मेरी शुरुआत है. ये मेरा हा माझा ना पहिला सॉन्ग आहे. आणि ह्याच्यामध्ये मी फक्त मॉडेलिंग ऍक्टिंग वगैरेच करायची, ह्याच्यात जसं रील वगैरे बनवायचे. पण एवढ्या मोठ्या कॅमेरा समोर वगैरे हे माझं पहिल्यांदाच आहे. कैसे आपको कास्टिंग हुआ इसमें इतने बड़े प्रोजेक्ट में? कितना आप बाहर फ्रेंड सर्कल में क्या रिएक्शन है आपको जब काम मिला आपको? आतापर्यंत तरी म्हणजे आता कॉलेजमध्ये वगैरे आहे. सो कॉलेजमध्ये पण खूप सारे बोलतात की अरे यार तुझा सॉन्ग येतोय वगैरे. रीलमध्ये जेवढे जास्त ओळखत नाही तेवढे आता मला असं वाटतं की फेम भेटतो आणि लोक मला ओळखतात वगैरे. सो ते छान वाटतं. सर माझा प्रश्न होता की एवढं चांगलं गाणं आहे, त्याच्यामध्ये हॉररचे थॉट कसे आले? हॉररचे थॉट आणणारे सगळ्यात मोठे एक छोटासा जे सीड होता ते उपज झाला, ते आमचे सुनील सर डिरेक्टर, त्यांचा कॉन्सेप्ट आहे. त्यांनी जे कॉन्सेप्ट दिलं होतं त्यामध्ये गाणं फक्त माझ्या थ्रू, तेच बोलतात ना येतं ते गाणं कुठून तरी, ते आपण कसे बनवतात ते बनवू नाही शकत असं गाणं कोण. पण ते जे झालंय आणि ते ज्या हिशोबाने प्रेझेंट झालंय की तुमच्यापर्यंत ते भावना आमच्या पोहोचताय, तिकडे आम्ही जिंकलो असं शूटिंग दरम्यानचा एखादा फनी किस्सा घडला असेल का की जो तुम्हाला एकदम सांगावासा वाटतं? येस येस, काहीतरी एखादा फनी किस्सा. फनी आणि ट्रॅजेडी सगळं काही होतं यामध्ये. स्लिपरी होतं कोणीतरी म्हणजे यात ऍक्च्युअली सांगायचं झालं तर मी हे सांगेन की आमच्या अनेक, मी जसं सांगितलं थोड्या वेळापूर्वी की अनेक स्टेप चेंज झाल्या एंड टाइमला. कारण तिथले जे लोकेशन्स होते तिकडे आम्हाला दगडावर करायचंय आणि मला हाईटची खूप भीती वाटते. आणि पहिला शॉट सरांनी लावला तिकडे, तो त्या डॅमवर एक छोटासा पार्ट आहे ना, त्याच्यावर मला डान्स करायचा आहे. आणि माझ्या मागे पण 2 डान्सर आहेत. मी त्यांना विचारतोय नक्की इथे करायला सांगितलंय का सरांनी. आणि मला ऍक्च्युली कसं सर सांगतात तिथून ऍक्शन, सर ऐकायला तयार नाही. मी सरांना विचारतोय की सर थोडंसं हे स्लिपरी आहे आणि इकडे ना थोडं रिस्की वाटतंय, डायरेक्ट खाली बाजूनी. सर बोलले ऍक्शन. गाणं सुरू झालं तर करावं तर लागणार आहे. आणि आणि प्लस तेवढ्याच्या पार्ट मध्ये आम्हाला जम्प करून सगळं करायचं होतं. आणि एक्सप्रेशन पण चेंज नाही झाले पाहिजेत कारण ड्रोन एवढ्या समोर आहे. तो आम्हाला फेशियल एक्सप्रेशनचं शूट करतोय. शूट वगैरे केलं. मी स्वतः कन्फ्युज होतो. सरांना विचारलं आलाय का नीट, काय होतं, कारण
मला असं वाटलं माझे जर भीतीमुळे एक्सप्रेशन चेंज झाले असतील ना तर ते अनकम्फर्टेबल दिसणार कॅमेऱ्यावर. सर बोलले नाही डन आहे ठीक आहे. मला वाटलं चला एकच होता चॅलेंजिंग पार्ट, आता अनेक पुढचे सगळे सोपे आहेत आणि रिहर्सल झालेली आहे. पुढे गेलो तर तिकडे त्या जे घर आहे त्याच्या बाहेर सगळं स्लिपरी, तिकडून मला धावायचंय. दुसरा चॅलेंज, अरे बापरे पडलो पण नाही पाहिजे, प्रॉपर कॅमेराने ते जी फ्रेम सेट केली त्यात मला दिसणं गरजेचं.